नमस्कार मित्रांनो. साधारणतः तुम्ही आज बघाल तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मेंबरसाठी एक एक टू व्हीलर असते. आपण फार आवडीने आपल्या मुलांसाठी फॅमिली मेंबरसाठी टू व्हीलर घेतो. टू व्हीलर घेताना जेव्हा शोरूममधून ती गाडी निघते तेव्हा आपण तिचा इन्शुरन्स काढलेला असतो. पण कालांतराने काय होतं ना, हा इन्शुरन्स कधीच काढला जात नाही. त्याला बरेचसे कारणं आहेत. एकतर तुम्हाला त्याचं महत्त्व कळालं नाही किंवा कोणी एजंटने तुम्हाला आठवणच दिली नाही. काय टू व्हीलरमध्ये एजंटलाही काही जास्त भेटत नाही, त्याच्यामुळे त्याला पण इंटरेस्ट नसतो. पण मित्रांनो, याच्यामध्ये ना फार मोठं गोष्ट दडलेली आहे. आजकाल चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही इन्शुरन्स काढाल तेव्हा कमीत कमी चोरीची आठवण ठेवा की माझी उद्या टू व्हीलर जर चोरीला गेली तर माझं काय होणार आहे. त्याच्यासाठी प्रीमियम जो आहे तो फार कमी येतो मित्रांनो. 1,500-2,000 रुपयाच्या आतमध्ये तो प्रीमियम असतो. पण ही गाडी जर चोरीला गेली, तुमच्या गाडीची पूर्ण किंमत इन्शुरन्स कंपनी तुमच्या खात्यामध्ये जमा करते. तर SD इन्शुरन्सला आठवण करा किंवा तुमच्या कोणत्याही जवळच्या इन्शुरन्स एजंटकडे जाऊन आपली टू व्हीलर इन्शुअर करा. आणि जय हिंद.